नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एमएस नर्सिंग सीईटी 2026 साठी गव्हर्नमेंट वर्सेस सेमी गव्हर्नमेंट जे कॉलेजेस आहेत त्यांच्यामधला डिफरन्स आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. वास्तविक जर बघायला गेलो सेमी गव्हर्नमेंट अशा कुठल्याही पद्धतीचं कॉलेज नसतं. सेमी गव्हर्नमेंट म्हणजे सगळे प्रायव्हेट कॉलेजेस ज्यांच्यामध्ये ज्या कॉलेजेसमध्ये तुमचा नंबर लागत असतो कॅप राऊंड थ्रू आणि तुम्हाला पूर्णपणे 100% स्कॉलरशिप मिळते किंवा कॅटेगरी वाईज स्कॉलरशिप मिळत असते, त्या कॉलेजेसला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हटलं जात असतं. या ठिकाणी मुलींना 100% स्कॉलरशिप मिळते प्रायव्हेट कॉलेजेसला, आणि गव्हर्नमेंट कॉलेजला पण मुलांना 100% स्कॉलरशिप असते. आणि कॅटेगरीनुसार सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये तुमचं जे स्कॉलरशिपचं आहे स्कॉलरशिप मिळते ती प्रत्येक कॅटेगरीला पर्सेंटाईल नुसार स्कॉलरशिप मिळते. उदाहरणार्थ जर सांगायला गेलो ओबीसी कॅटेगरीला 50% स्कॉलरशिप मिळते. म्हणजेच काय, तर समजा एखाद्या मुलाची ओबीसी कॅटेगरी त्यांनी एखाद्या प्रायव्हेट कॉलेजला, ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतोय, कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन घेतलं, तर कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन घेतल्यानंतर त्याला 50% त्याची जी कॉलेजची ट्युशन फी आहे ती 50% कॉलेजची ट्युशन फी महाडीबीटी देतं, आणि 50% जी ट्युशन फी आहे ती त्याला स्वतःला भरावी लागते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या कॉलेजची जी ट्युशन फी आहे ती 1,00,000 रुपीज आहे, तर ती 1,00,000 रुपीज पैकी 50,000 रुपये त्याला महाडीबीटी कडनं स्कॉलरशिपच्या थ्रू मिळतील, आणि 50,000 रुपये त्या मुलाला एका वर्षाचे पेड करावे लागतील. तर अशा पद्धतीनं स्कॉलरशिपचं नियोजन असतं बीएससी नर्सिंगच्या कोर्ससाठी. तर मी तुम्हाला इन डिटेल माहिती सांगणार आहे, बघून घेऊया. सगळ्यात आधी आपण बघून घेऊ काय, तर एमएच नर्सिंग सीईटी 2026 मध्ये गव्हर्नमेंट वर्सेस सेमी गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजेस. गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट, आता तुम्हाला ही गोष्ट तर समजली असेल की प्रायव्हेट कॉलेजेस जे असतात ज्यांच्यामध्ये तुमचं जर सिलेक्शन कॅप राऊंड थ्रू झालं असेल आणि तुम्ही कॅप राऊंड थ्रू त्या प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन घेतलं असेल, तर या ठिकाणी त्या कॉलेजला काय म्हणणार, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणणार प्रायव्हेट कॉलेजला. ठीक आहे. कॉलेजेसचे टाईप दोन असतात, एक असतं प्रायव्हेट आणि दुसरं असतं गव्हर्नमेंट. दोन टाईपचे कॉलेज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. मी तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलला मी एक व्हिडिओ अवेलेबल करून देईन की एकूण महाराष्ट्रामध्ये किती प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि किती गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला येत्या 1-2 दिवसामध्ये अवेलेबल करून देईन. तुम्ही जर अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती आहे, तसंच पालकांना देखील हात जोडून विनंती आहे, कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की काय होतं, जर मी एखादा व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये जी इम्पॉर्टंट माहिती असते ती वेळेवरती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, आणि जी माहिती वेळेवरती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत नसते त्या माहितीचा काहीच अर्थ नसतो, त्या माहितीचा काहीच फायदा नसतो. त्यामुळे सगळ्यांनी काय करायचं आहे, सगळ्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे आणि कमेंटमध्ये पण व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. दोघंही लिंक एकच आहे. सर्वांनी काय करायचं आहे राजांनो, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे, जेणेकरून जो अपडेट येईल, जे सर्क्युलर येतील ते वेळोवेळी व्हॉट्सअपच्या थ्रू तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकेल. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने काय करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. ठीक आहे, चला तर मग पुढे जाऊया आपण. सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया गव्हर्नमेंट कॉलेज पासून. सगळ्यात आधी आपण कशापासून सुरुवात करूया, गव्हर्नमेंट कॉलेज पासून सुरुवात करूया. तर सगळ्यात महत्वाचा भाग तो असतो गव्हर्नमेंट कॉलेजला फी किती असते सर. तर गव्हर्नमेंट कॉलेजला फी अगदी मुबलक असते. गेल्या वर्षी 16,000 होती, यावर्षी 16 ते 17,000च्या जवळपास तुम्हाला फीज बघायला मिळेल, आणि 0 रुपीज फीच्या बरोबर तुम्हाला फी ही गव्हर्नमेंट कॉलेजला लागते. जितकाही तुमच्या ट्युशन फी आहे ती तुमची सर्व ट्युशन फी कोण देत असतं, ट्युशन फी तुमची गव्हर्नमेंट देत असतं. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे राजांनो, ती म्हणजे काय, तर जो गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ असतो तो कट ऑफ खूप हाय असतो, आणि कॉम्पिटिशन देखील या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजचं काय असतं, हाय असतं. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, शासकीय कॉलेजमध्ये तुम्हाला मोफत शिक्षण मिळतंय, फ्री एज्युकेशन भेटतंय, फ्री हॉस्टेल भेटतंय, फ्री सगळे तुम्हाला. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजेच काय, तर गव्हर्नमेंट कॉलेजला जरी तुम्हाला सगळं फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला स्पर्धा जास्त बघायला मिळेल. कॉम्पिटिशन जसं सगळं फ्री आहे तसं कॉम्पिटिशन देखील जास्त असतं. त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेजला कट ऑफ जो असतो गव्हर्नमेंट कॉलेजचा तो कट ऑफ हाय असतो. पुढे
सेमी गव्हर्नमेंट कॉलेज नसतात, प्रायव्हेट कॉलेज असतात, बरोबर. जेवढेही प्रायव्हेट कॉलेज आहे त्या कॉलेजेसमध्ये जर तुमचं ऍडमिशन हे कॅप राऊंड थ्रू झालं, तुमचं ऍडमिशन कशा थ्रू झालं, कॅप राऊंड थ्रू झालं, तर तुमचं कशामध्ये म्हटलं जाईल, सेमी गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे निमशासकीय मध्ये म्हटलं जाईल. निमशासकीय का म्हणतो राजांनो निमशासकीय, ही काही पद्धत नसते बोलायला जर गेलो, ऍक्च्युली इट इज रॉंग. सेमी गव्हर्नमेंट असं काही कॉलेजेस नसतात. सेमी गव्हर्नमेंट फक्त आपण त्यांना म्हणतो, वी कॉल्ड प्रायव्हेट कॉलेजेस ऍज सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस. वाय वी कॉल्ड, त्याच्या मागचं रिझन काय माहिती का, तुमचा जर नंबर कॅप थ्रू लागला तर तुम्हाला म्हणजे कन्सेशन भेटतं आणि तुम्हाला काय भेटते, स्कॉलरशिप भेटते. त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण फी त्या ठिकाणी द्यायची गरज नसते. म्हणून आपण याला काय म्हणतो, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणतो. सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसची फी जी असते ती वर्षाला 1,00,000 रुपये, 1,00,000 पर्यंत असते किंवा 1,00,000च्या खाली देखील असते. जसं कॉलेज आहे तसं त्या कॉलेजची फी असते. तुम्हाला कुठल्या कॉलेजची फीज माहिती करून घ्यायची आहे ते कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्कीच त्या कॉलेजची फी सांगेल. नंतर या कॉलेजला पार्शियल फंडिंग असते. म्हणजेच काय, तर पर्सेंटेजनुसार फंड दिला जातो. म्हणजेच काय, ओबीसी कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 50% फंड दिला जातो. ईबीसी असेल तर त्याला 30%, ईडब्ल्यूएस असेल, ईडब्ल्यूएस वाल्याला देखील तेवढंच 30%. समजा कोणी एनटी मध्ये आहेत त्यांना 25%, अशीच काय असते, म्हणजे 25% फी भरायची, यांना 50% भरायची, यांना 30%, यांना 30%, असं काय केलं जात असतं, फंड प्रोव्हाइड केला जात असतो. की डिफरन्स काय आहे गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, तर लक्षात ठेवा राजांनो, खूप महत्वाचा की डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजे गव्हर्नमेंटला फ्री असतं एज्युकेशन, पण कॉम्पिटिशन कसं असतं, टफ असतं. एज्युकेशन गव्हर्नमेंटला फ्री आहे पण कॉम्पिटिशन कसं आहे, टफ आहे. आणि त्याच जागेवरती प्रायव्हेट कॉलेजला कॉम्पिटिशन कमी आहे, कॉम्पिटिशन खूप कमी आहे, पण त्या ठिकाणी तुम्हाला काय भरावे लागतील, पैसे तुम्हाला भरावे लागतील. आणि ऍडमिशन प्रायव्हेट कॉलेजला खूप सोप्या पद्धतीनं भेटत असतं. ठीक आहे, फरक फक्त फीवरनं आहे. आता आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण डिस्कस करून घेऊया की तुमच्यासाठी कोणतं सुटेबल आहे, कोणतं कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट राहील. तर तुम्हाला फ्री एज्युकेशन घ्यायचंय प्लस कॉम्पिटेटिव्ह साठी तयारी करायची आहे. म्हणजेच काय, तर गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला लवकर सिक्युअर करायचा आहे, तर तुमच्यासाठी गव्हर्नमेंट कॉलेज बेस्ट राहील. गव्हर्नमेंट कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट राहील. तुम्ही पैसे भरून अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी सेमी गव्हर्नमेंट कॉलेज सोयीस्कर राहील, सुटेबल राहील. तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रत्येकाला आपल्या घराची परिस्थिती, आपली आर्थिक परिस्थिती माहिती असते. त्या परिस्थितीच्या हिशोबाने तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेज सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला जे कॉलेज सोयीस्कर वाटेल, ज्याची तुम्ही फी आरामानं पेड करू शकतात. जर तुमची परिस्थिती, घराची परिस्थिती विकट असेल, घरामध्ये कमवणारे कमी लोक असतील, तर तुम्ही नक्कीच कॉम्पिटेटिव्हच्या हिशोबानं इतरांची कॉम्पिटिशन खेळा आणि गव्हर्नमेंट कॉलेज मिळवा. आणि जर तुमची परिस्थिती चांगली असेल, घरामध्ये कमवणारे असतील, तर नक्की तुम्ही मग पैसे भरून कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतात. जर तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे, कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की येणारी माहिती ही व्हॉट्सअपच्या आणि युट्यूबच्या माध्यमानं तुमच्यापर्यंत पुरविली जात असते. म्हणून चॅनलला प्रत्येकाने सबस्क्राईब करूनच ठेवायचं आहे. सबस्क्राईब केल्यानं तुम्हाला पैसे मिळतील असा मधला काहीच भाग नाहीये. फक्त त्याच्या मागचा मोटिव्ह एकच आहे की जेणेकरून महाराष्ट्रातल्या नर्सेसची कम्युनिटी ही जास्त वेगानं मी वाढवू शकेल. मी एक वर्षापासून प्रयत्न करतोय या गोष्टीला. माझ्याकडे एवढा मोठा काही सेटअप नाहीये, फक्त मी विद्यार्थ्यांच्या बळावरती आज उभा राहिलेलो आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्यामध्ये मी चॅनल ओपन केलं होतं आणि आज सर्वांच्या कृपा आशीर्वादानं चॅनल खूप वरच्या लेवलला पोहोचलेला आहे. अजून जर याच्यापेक्षा हाय लेवलला याला पोहोचवायचं असेल तर त्याच्यासाठी मला तुम्हा सर्वांची मदतीची आवश्यकता आहे. चॅनलला प्रत्येकाने करायचं आहे सबस्क्राईब. व्हिडिओ आला की तुमच्या 12वीच्या ग्रुपमध्ये तुम्हाला शेअर करून द्यायचे. प्रत्येकच्या कॉलेजमध्ये 12वीचे ग्रुप बनलेले आहेत. त्या 12वीच्या ग्रुपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.